आमच्याकडे ना एक नवीन पाहुणा आलाय. तो कोण पाहुणा आहे तुम्हाला दाखवतो आता. चला बघूया आपण. हा बघा आहे हा आमचा छोटासा नन्ना मुन्ना पाहुणा युवी. ऋत्विक बघा त्याला स्वतःचे मेडल घालतोय. युवी हॅलो सेकंड युवी आंटी के साथ सेकंड कर. पहिला ना माझ्याकडे येत होता, आता माझ्याकडे येत पण नाही बघा. माझ्याकडे बघत पण नाही. आणि पहिला मी याला कडेवर घेऊन जेवण बनवलंय. एक गळ्यात तू काढ त्याच्या, त्याला हे होईल बेटा. गळ्याला कुठेतरी लावून गेल तो. काढते कुळा दे ते सगळं. आंटी के साथ सेकंड कर. हॅलो 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 बघा बघा आता बरोबर ठीक आहे. हॅलो युवी भैया बोलो भैया. भैया ने ऐसे करता. आता आमच्या घरातलं काही खात पण नाहीये. मम्मी ने सिखाया नहीं खाने का. युवी युवी मम्मी ने तुझे क्या सिखाया नहीं खाने का ऐसा. बघा किती छोटूसा गोलूसा आमचा आता युवी. बघा आमचा छोटूसा नन्नूसा पाहुणा बोलतच नाही आमच्याशी. रुसलाय. ओ बाप रे भैया को मारेगा. बाप रे फाइटिंग भी सीख गया. गांव से आने के बाद फाइटिंग. देख भैया को मारा तूने. भैया को सॉरी बोल भैया को. बघ ओ बिट्टू मार का खायला साठी मग पप्पी घेते. बघा ऋत्विकला आम्ही जर मारलं असतं ना तर ऋत्विकने एवढा भोंगा पसरला असता. आता तो इतकं मारते तरी त्याचा लाडच करतोय. बस 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 हो गया बस हो गया बस हो गया. नाही नाही डोक्यात घालतोय आता. दे हमारा दही दे. दही दे हमारा. अभी नहीं दूंगी तुझे. नहीं दूंगी नहीं दूंगी नहीं दूंगी. दे नहीं दूंगी. तूने भैया को क्यों मारा. फिर मैं नहीं दूंगी अभी तेरे को. नहीं दूंगी. रुसला 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 चालला की काय घरी. आज आपण बनवणार स्वीट कॉर्न रोल. तर स्वीट कॉर्न रोल बनवण्यासाठी पहिला आपण काय करूया, जे स्टफिंग लागतं ते आधी आपण तयार करून घेऊया. चला तर मग इथे बघा मी पॅन गरम करत ठेवलाय. तर पॅन मध्ये आपण पहिल्यांदा घालूया बटर. कांदा घालूया आधी. थोडासा टोमॅटो एकत्रित असं भाजून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं शेजवान चटणी टाकूया. मी इथे अर्धा चमचाच घालते कारण खूप तिखट असते, त्यामुळे जास्त घालायची ना. मुलं तिखट एवढे खाणार नाहीत. थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया वरतून. त्यानंतर थोडंसं ओरेगॉनो अगदी चिमूटभर असं टाकायचंय. एक बारका चमचा छोटासा घेतला तर अर्धा चमचा तुम्ही घालू शकता, कारण का आपलं स्टफिंग किती आहे त्या स्टफिंगच्या हिशोबाने तुम्हाला ते घालायचे. आता करूया एक बटाटा आपण काय करूया बारीक किसून टाकूया त्यामध्ये. बटाटा शक्यतो मुलांना आवडतो यासाठी मी बटाटा घातलाय. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण स्वीट कॉर्न पण घालून घेऊया. बॉईल करून मी ठेवलेत म्हणजे हे खाण्यासाठी मुलांना वगैरे खूप पौष्टिक असतात, त्यामुळे हे मीठ टाकून उकडलेले ते. चीज खिसून याच्यामध्ये घालूया. एकत्रित करायचं आपल्याला. या स्टफिंग मध्ये ना आपण थोडंसं मीठ घालायचं नाही आपल्याला, कारण का शेजवान चटणी आहे त्यामध्ये थोडं मीठ असतं. त्याच्यानंतर आपण बटर घातलंय. आता हे सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेऊया स्टफिंग. आपल्याला जी कॉर्न रोल बनवायची त्यासाठी इथे स्टफिंग आपलं रेडी झालंय मस्तपैकी. तर आता इथे आपण चपाती लाटायला घेऊया. बटर घालून त्याच्यावरती आधी थोडंसं मेयोनेज घालून घेऊया. शेजवान चटणी थोडीशी घालूया वर. आता यावरती आपण जे स्टफिंग रेडी केलंय ते स्टफिंग घालून घेऊया. थोडंसं चीज घालून घेऊया. पॅन मध्ये थोडंसं बटर घालायचं. मगाशी आपण बटर घातलंय तर आता जास्त बटर घालणार नाही, थोडंच घालणार आहे बटर. आता टेस्टी आपला रोल तयार झालाय बघा. मस्तपैकी स्टफिंग आहे. रोल बनवलेत ऋत्विकसाठी. आता हे ऋत्विकला देऊया खायला. ऋत्विकचं ओपिनियन विचारूया. ऋत्विकला कसं वाटतंय.
खूप हेल्दी आहे हे आणि मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे. ऋत्विकला फार आवडले. पटापट खातो ऋत्विकांचा. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. घरच्या घरी झटपट होण्यासारखी आणि मुलांना खूप वेगळं वेगळं लागतं, तुम्हाला माहिती आहे, रोज नाश्त्यासाठी. ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.